नमस्कार, माय सेल्फ मंदार जितेंद्र मांडवकर उर्फ वेरिएशनचा बादशाह. सॉरी चुकून मागच्या स्किटची एंट्री घेतली. विनोदी. नमस्कार, मी श्री मंदार जितेंद्र मांडवकर. अगं प्राजक्ता, इच्छाशक्ती खूप आहे लाईन मारण्याची, पण शक्ती नाहीये अपमान सहन करण्याची नेहमी. आज काय फार मी टिकत नाही. आजोबा अहो असं काय बोलता? नाही तसं नाही बाळा. गेली 2 स्किट 2 एपिसोड जे होतं नव्हतं ते सगळं करून टाकलं. आता काही उरलं नाही म्हणून म्हटलं. अरे सई बाळा, काय कशी आहेस? व्यवस्थित ना? बरेच दिवस झाले नाही जुजबी गप्पा मारून. जमलं तर मी जायच्या आधी. अरे रचा सर, बाळा सरच बरं आहे. कॅरेक्टर पकडायच्या नादात उगाच नारळ मिळायचा नको. मी हे जे कॉलनी आहे ना तिथं राहतो तळमजल्यावर. पूर्वी वरच्या मजल्यावर राहायचो, पण जसं वय वाढत गेलं तसं मजले कमी होत गेले. तसं मजला कळलं, मजला चढवत नाही. हा दशरथ, अरे घोडबंदरला फार ट्रॅफिक आहे, मी येते अर्ध्या तासात. हो मला माहिती आहे कॉल टाइम 9चा असतो, पण शूट 5 वाजता सुरू करतो ना आपण. प्लीज मी येते प्लीज. हा ओके. एक मिनिट. येस. तूच ना ग ती महाराष्ट्राची हास्य जत्रा? हो. गेले 2 एपिसोड मंदारच्या जीवावर उडणारी. माहिती आहे मला. आजोबा स्किट मध्ये दिलंय ना तेवढंच बोला, नाही तर अवेळी जाल. बाळा ते जाऊ दे, मला घ्या ना तुमच्या त्या कार्यक्रमात. अहो शोचं नाव महाराष्ट्राची हास्य जत्रा आहे, म्हाताऱ्याची अंत्ययात्रा नाही. काय? नाही आजोबा, तेवढं सोपं नाहीये. 15 मिनिटाच्या स्किट मध्ये 2 तासाचं अख्खं नाटक उभं करणं कठीण आहे. खरंय अगदी खरंय. पण एखादा चान्स देऊन बघ ना मला. बरं ठीक आहे. काय येतं तुम्हाला? झोप येते. हल्ली खूप झोप येते. तरुणपणी केलेले जागरण सगळी बाहेर पडतायत. आजोबा भलतेच रोमॅन्टिक होतात का तुम्ही? रोमॅन्टिक? अगं हनीमूनला महाबळेश्वरला गेलेलो मॅडम, पण एकदाही बॅगेतून स्वेटर बाहेर काढलं नाही मी. मग म्हणजे आजी पण? आजी? अगं आजी तर 3 वेळा महाबळेश्वर बघायचंय म्हणून गेली, पण वैकुंठाला जाताना म्हणाली महाबळेश्वर बघायचं राहून गेलं. हरकत नाही. पण तू मला सांग काय करायचं ते सांग, मला शिकव. बरं ठीक आहे मी शिकवते. हा तुम्ही मिमिक्री करता का? तेवढंच करतो मी, फक्त करतो मी तेवढं. मग ते करूया आपण, ते करूया यावेळेला. मी नाही करणार, अजिबात नाही करणार. का? मी लाग करेन का, पण ह्यांनी सांगितलेलं आहे पुरवून वापरा. अरे पण त्यांना कुठे माहित आहे पूर्ण इतके तरी उरलेत का? मला तर ही भीती आहे, उरलेत तर उरलेत, आपण उरू की नाही. वेगळं काहीतरी सांग तू, वेगळं काहीतरी सांग. काय वेगळं? मला काही सुचत नाहीये. तुम्ही मी त्या आमिरच्या जागी बसेल. हो हा. तुम्हाला वाद्य वाजवता येतात का? त्याला वाजवता येतात म्हणजे तसं नाही. अगं ह्या वयात आपोआप वाजवली जातात.
म्हणजे असे हात थरथरत असतात ना, ते वाद्यच असे कुठेही हात घाला आपोआप टांटून टांटून आवाज येतो. आजोबा प्लीज नको हे नको नको. मग मी एक काम करतो. काय हो? त्या धनश्रीच्या जागी बसतो. का? शवासन करता नाही तिच्यापेक्षा जास्त एक्सप्रेशन देतो मी. नाही मी ती गाते, तुम्ही गाता का? आपण दुसरं काहीतरी करू. हा तुम्ही मला तुम्ही जज बनवा. मी पण देऊ शकतो जुजबी. ते नको, लोक जुजबी मिळू नये म्हणून परफॉर्म करतील. आमचा शो पडेल अख्खा. नको नको प्लीज ते नको. मी सुचवते काहीतरी. तुम्ही ऑडियन्स म्हणून माझ्याबरोबर शो बघायला का नाही येत? चल, ती तुझी लाईक आहे, माझी ना. मी नाही जाणार तिकडे पण टाळ्या वाजवायला. अगं आयुष्य गेलं लोकांसाठी टाळ्या वाजवण्यात. आता म्हणतो आपल्यासाठी पण कोणीतरी टाळ्या वाजवल्या पाहिजे ना. तुला सांगतो, माझी बायको होती ना, तिला खूप हौस नाटकं बघायची. हो? नाटकं बघायला बसली की दना 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 टाळ्या वाजवायची. मग नाटक संपलं की तो जो नट असायचा ना, मला म्हणायचे हो मला ना त्याच्याबरोबर हे काढायचं, फोटो काढायचा, तुम्ही काढा ना माझा फोटो. माझी जळजळ व्हायची तेव्हा, पण तिचा चेहरा बघून वाटायचं सोडून द्यायचो ते सगळं. पण मी काढायचो फोटो तिचा, काढायचो. हा चल रेडी, उभी राहा. हा मला म्हणायची हो नीट फोकस करा, हो नीट फोकस करा. हो फोकस करता करता ती आउट फोकस कधी झाली कळलंच नाही. पण मी ठरवलंय आता मी परफॉर्म करणार आणि तिने वरून टाळ्या वाजवायच्या. वाजवायच्या टाळ्या. येईल नंतर मग सेल्फी काढायला वरती. आजोबा नाही ते जाऊ दे, हे नको. दुसरं काहीतरी सांग मला. सोनी मराठीवरती एवढे छान छान कार्यक्रम येत आहेत. मी सुपर डान्सर मध्ये जातो. नको, ते लहान मुलांचं आहे आजोबा. मी तरी अजून कुठे मोठा आहे. मी काढू शकतो. तुम्हाला डान्स येतो का? डान्स येतो म्हणजे अगं बाथरूम पासून बेडरूम पर्यंत जायचं म्हटलं ना तरी डिपिंग करत जातो मी. हा का? हा दाखवू काय? बघ आजोबा तसं नसतं ते. असं हिपहॉप कंटेम्पररी असं मी तुम्हाला दाखवते. असे उभे राहा. मी 1 2 3 म्हणलं की उडी मारायची. 1 2 3. बापरे, एवढ्यावर पोचलो आपण. नाही जमणार. नाही नको, ते जीवावर येईल तुमच्या. नको जीवावर आजोबांना. बरं मग मी कुकरी शो मध्ये काम करतो. अहो काय कॉन्फिडन्स आहे तुम्हाला? काय बनवता येतं तुम्हाला? मला म्हाताऱ्यांसाठी चहा बनवता येते. त्यात काय वेगळं आहे? त्यात काय वेगळं म्हणजे म्हाताऱ्यांसाठी चहा बनवता येते मला. म्हणजे बघ पातेला घ्यायचं, त्याचं गॅसवर ठेवायचं गरम करायला, त्यात पाणी टाकायचं हो, आणि मूठभर साखर घ्यायची. बापरे एवढी? अहो किती गोड होईल चहा. इथे येईपर्यंत चिमूटभर होते बाळा. मग मूठभर चहा पावडर घ्यायची, ती टाकायची आणि मग चमचा घ्यायचा. पण ढवळायला पाहिजे ना. हात हलतच असतो तो, आपोआप ढवळला जातो. हलत्या हाताने का? अगं बाळा, ह्या वयात सगळं हलत्या हातानेच करायचं असतं. म्हणजे कसं आहे, डोकं जड होतं, डोळे जड होतात, पाय जड होतात, पण हातांना परवानगी नाहीये या वयात जड होण्याची. मग आणि तुला सांगू का, म्हातारपणाची गंमतच वेगळी आहे ग. ज्या अवयवांना आपण आयुष्यभर लक्ष दिलं नाही, त्यांची किंमत केली नाही, ती म्हातारपणात आपल्याला जाणून बुजून क्षणाक्षणाला सांगत असतात, बाबा रे मी आहे हो. आणि हो तेव्हाही होतो नालायका. तसंच आपलं पण आहे. आपल्या आई बाबांना आपण आधी किंमत देत नाही, मग आपण जेव्हा म्हातारे होतो मग आपली मुलं आपल्याला किंमत देत नाही, मग आपल्याला त्यांना क्षणाक्षणाला सांगावं लागतं ना, बाबा रे मी आहे, अजून आहे, जिवंत आहे. त्याच वेळी आई बाबा वरून बघून माझ्याकडे हसत असतात, घे टोन घ्या, भूक आता कर्माची फळ. चक्रव्यूह आहे सगळं हे, बाकी काही नाही. आजोबा खूपच सिरियस झालं.
हसवण्याचा कार्यक्रम आहे हा. सिरियस नाही व्हायचं इथे. अरे तुम्ही खूप चांगलं काम करता, मस्त हसवता तुम्ही. अबाग बाड्याने केस लावलेला मस्त, मला जाम आवडतो तो. मस्त काय मस्त. अरे काय समीर दादा तो आमचा समीर तो गौरवांचा मोरे मस्त काम करतो. मस्त सगळे सगळे मस्त हसवतात. बाळा तू पण हसवत जा मध्ये मध्ये. आजोबा नाही अगं बाय मस्करी केली का. हा चल येऊ मी. हो काळजी घ्या. हो हो चला रे येतो. हा छोटू आला वाटतं. शोर शॉट सांगतो. आता ही बाई आतमध्ये ना साड्यांची घडी घालत बसलेली असेल. प्रसाद दादा काय सांगू तुम्हाला. अहो गेले 30 दिवस या बाईचं हेच चाललेलं आहे. ही बाई काय करते माहितीये काय, आमच्या वेबसाईटवर ना ऑनलाईन साड्या मागवते, दिवसभर वापरते आणि दुसऱ्या दिवशी रिटर्न करते. आईच्या गावात डोक्याला शॉट झालाय माहितीये. एक तर माझा एवढासा जीव, मी एवढ्या लांब नाही येतो इथपर्यंत फक्त साडी द्यायला आणि दुसऱ्या दिवशीची साडी रिटर्न न्यायला. आता मला सांगा, मी जर हे रोजच करत राहिलो तर एक दिवस मी एवढा झिजन की हे बूट पण मला पुरतील राहायला. पण प्रसाद दादा सांगतो तुम्हाला, आज हिचा निकाल लावूनच जाणार मी. बस आशीर्वाद असू द्या. छोटू बाहेरच राहिला. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून मॅडम फर्मास चहा टाका फर्स्ट क्लास. आणि हो माझ्यासाठी आंघोळीला पाणी पण ठेवा, अर्धी बालडी. काय चाललंय. नाही तुम्ही काही टेन्शन बिन्शन घेऊ नका. काय माझ्यापासून तुम्हाला काही धोका बिका नाही. तुम्हाला काही जमणार आहे का. ठीक आहे, तुम्ही काल ऑर्डर केलेली साडी. थँक्यू सो मच. ही मी परवा घेतलेली साडी मला नाही आवडली. नाही ती इथंच असू द्या. काय उद्या मी जेव्हा इकडनं परत ऑफिसला जाईन ना तेव्हा दोन्ही एकत्रच घेऊन जाईन. इथून म्हणजे मी इथे राहायला आलो आहे. इश रोज रोज माझा स्माइल बघून माझ्या प्रेमात पडलात की काय. बाई प्रेमात वगैरे नाही पण कोड्यात नक्कीच पडलेलो आहे. अशी कशी बाई असू शकते. एक दिवस आधी साडी मागवते आणि दुसऱ्या दिवशी रिटर्न करते. आता मी काय करू, मला कुठली साडी पसंतच पडत नाही. मग जी साडी पसंत पडत नाही ती घालून मिरवता कशाला. मी कुठे मिरवते. मॅडम खोटा बोलायचं नाही. आम्हाला सगळं कळलेलं आहे. तुम्ही जगता या जगामध्ये पण श्वासोच्छवास घेता सोशल नेटवर्कवर. तुम्ही अपलोड केलेले सगळे फोटो आम्ही बघितलेले, समजलं ना. पाणीपुरीच्या स्टॉलवर बोलू नका, लग्नात म्हणू नका. त्या बारशाला गेला होतात ना तेव्हा सुद्धा आमचीच साडी घालून तो चिवडा आणि लाडू खात होता तुम्ही. आणि तीच साडी मला नाही आवडली म्हणून परत सुद्धा केलेली आहे आम्हाला. आता मी काय करू. तुम्हीच म्हणता ना की आधी साडी ट्राय करा, नाही आवडली तर रिटर्न करा. आता मी तेच करते. आता कसं आहे प्राजक्ता ताई, आता साडी अशी 4 चौघात गेल्याशिवाय किंवा असं ऊन वारा लागल्याशिवाय साडी कशी आहे नेमकं कसं कळणार. अरे पण मी म्हणतो कशाला हवाय साडीला ऊन वारा पाऊस. नवऱ्यालाच घालून दाखवायची आहे ना. नाही माझ्या नवऱ्याला नेसलेली साडी आवडली ना की मग मला ती पुन्हा नेसावी लागते. म्हणजे तुम्ही तुमच्या बायकोला नेसलेली साडी पुन्हा नेसायला नाही लावत. नाही ती तर गाऊन घालते. ते रोमॅन्टिकच नाही हो. हे बघा माझा नवरा की नाही रंगांधळा त्याला ना काहीच कळत नाही हो. अरे मग नवरा बदला ना. या साडी बदलण्याचे कसले छंद लागले तुम्हाला. छंद नाही काही, प्रत्येक वेळेला काहीतरी जेन्युइन कारण असतो. हो नाही आज मला तुमचं जेन्युइन कारण कळू दे. तुमची 30 जेन्युइन कारण. त्याचं काय झालं ना, पहिल्यांदा की मी किटी पार्टीला गेले होते. तिथे काय झालं, सगळ्या बायकांनी माझं इतकं कौतुक केलं. अय्या किती छान दिसतेस, अय्या कसली गोड दिसतेस. घरी गेल्यावर दृष्ट काढ. त्या जोशी काकू तर मला म्हणाल्या ही साडी अजिबात उतरवायची नाही.
आयला मग एवढी आवडलेली साडी तुम्ही परत कशाला केली? असंच असतं बायकांचं, त्या उलट बोलतात. त्या जर बोलल्या ना की ही साडी छान आहे मग ती एकदम भंगार असते. कुठला लॉजिक? अहो हे वेगळं लॉजिक आहे हो बायकांचं. बायकांचं कसं असतं, समोरची बाई ना आपल्यापेक्षा एकदम भिक्कारडी दिसायला पाहिजे म्हणून तिच्या ना चांगल्या गोष्टींबद्दल ना कधीच चांगलं बोलायचं नाही. वाईट गोष्टी असल्या ना, वाईट साड्या नेसल्या की म्हणायचं वाव किती छान आहे, बघायचंय बघायचंय, सई ताई ही साडी कशी आहे, वाव खूप बघ बघ म्हणजे भिक्कारडी साडी आहे की नाही ही. हे असंच असतो दरवेळेला. पण मग दुसऱ्या साडीच्या वेळेसचा काय किस्सा घडला तो सांगा. चला बाई गळ केली ना, आता गोट्या खेळूया. अय्या चला चला. अहो गोट्या कसला खेळायला बसलाय इकडे? काय गोट्या खेळायला आलोय मी? साडीचा किस्सा सांगा ना. त्याचं काय झालं, दुसऱ्यांदा जी मी साडी घेतली ना ती त्याबद्दल ना कोणीच मला काही बोललं नाही. म्हणजे ती साडी नेमकी चांगली होती. ती सगळ्या पुरुषांना इतकी आवडली ना की अय्या वहिनी वाव असंच म्हणत होते सगळं. म्हणजे वॉचमन लिफ्टमन सगळे एकदम असे सगळे बघत होते. ते चौथ्या मजल्यावरचे देशपांडे आहेत ना ते तर मला म्हणाले सुद्धा वहिनी एकदम टवका दिसतोय हो. मग ती साडी कशाला परत केली तुम्ही? अहो काय करणार, त्यांच्या बायकोने नेमकं तेव्हा त्यांना पाहिलं आणि मग टवका उडाला ना त्यांचा. मग ती साडी ठेवून द्यायची होती तुम्ही. अगदी मनकवडे आहात हो तुम्ही. मला पण ना अगदी हेच वाटत होतं, पण मी विचार केला बाई नको 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 असं कसं करणार. ऑलरेडी सगळे पुरुष माझ्या एवढे प्रेमात पडले, त्यात मला कोणी प्रपोज केलंच आणि डळला माझा तोल. मग आमचं चुकून झालं, मग येणाऱ्याची जबाबदारी कोण घेणार? मॅडम ते असं टॉक टॉक केल्यावर होतं काय? नाही नुसतं टॉक टॉक करून नाही होत, दोन्हीकडून झालं तर होतं. मागच्या वेळेला ना मी असाच प्रयत्न केलेला करायचा पण नाही जमलो. का? त्याला ना एका दिवशी साडी आवडली, दुसऱ्या दिवशी नाही आवडली, मग फिसकटलं आमचं. मग साडीला आणि त्याला दोघांनाही पाठवून दिलं. अरे साडीला कशाला पाठवायचं? साडी ठेवायची होती ना तुम्ही. असं कसं साडी बघून मला त्याची आठवण आली असती. मग काय भाई ओ मॅडम तुम्हाला कळतं का, तुमच्या या फालतूगिरीमुळे ना माझे लय प्रॉब्लेम झालेले आहेत. काय तुमच्या बाजूच्या सोसायटीमध्ये ना माझ्या बायकोची म्हणजे मैत्रीण राहते, मैत्रीण. बरं हे नाही तर मॅडम तुमच्या स्किट मधले पंचेस सोडून बाकी सगळं लय जोरात वाजतंय. माझं निदान काहीतरी वाजते तरी, तुझं फक्त वाजल्यासारखं वाटतंय रे. हो पण मी असं ऐकलंय की काढलं तर दोघांना काढतात. मी काय सांगत होतो ओ मॅडम, अहो ती माझ्या बायकोची मैत्रीण आहे ना, ती माझ्या बायकोला फोन करून सांगते हॅलो तुझा हा आला इकडं, त्याचा काय लफडा आहे का? मॅडम माझ्या बायकोला संशय लागलाय हो चायला, आणि त्यातला तो माझा बॉस. त्याला सांगतो बाबा दुसरा कोणाला तरी पाठवतो, तो पण ऐकत नाही. अहो मी कस्टमर केअरला फोन करून रिक्वेस्ट केली की तुम्हालाच पाठवायचं म्हणून. अरे मीच का म्हणजे रोज असा वेगवेगळा पुरुष घरी येतोय म्हटल्यावर समाज काय म्हणेल माझ्याबद्दल? ओ बाई एका साडीमुळे तुमचं टक होत, तुम्ही कसला एवढा विचार करताय? बाईची अब्रू म्हणजे काचेचं भांड असतं, जपावं लागतं. तुम्हाला नाही कळणार त्याचं काय आहे की तुम्ही येता ना म्हणून मी सगळ्यांना सांगून ठेवले की माझा छोटू भाऊ येतो, तुम्ही पण सगळ्यांना सांगा मोठू बहीण आहे म्हणून. दी फालतूचे ऑप्शन सुचवताय हो तुम्ही, त्यापेक्षा ही साडी परत करायचं थांबवा ना. नाहीतर एक काम करतो मी इथेच राहतो. हा अय्या मग मी माझ्या नवऱ्याला काय सांगू? सांगा तुमच्या नवऱ्याला तुमचा चुलत भाऊ आला म्हणून. असं चुलत भाऊ मानलेले भाऊ किती आणायचे मी? या बाईला कसं समजवू मी? ओ बाई
बाई एक काम करा, ती साडी जरा इकडे द्या. ही हा ही ही तुम्हाला आवडलेली नाही ना, परत करायची. अगदीच घाणेरडी आहे ना. बघूया जरा ही साडी काय झाली तिच्यात. एक मिनिट. धरा जरा अशी एकदम घट्ट धरा. हा हा टाईट. जाऊ दे, तशी मला आवडलीच नव्हती. हो ना. फटे हुए कपडे हम वापस नहीं लेते. ही आयडिया मला आधी का नाही सुचली मॅडम. आता परत तुम्ही मला परत साडी करायला बोलवलं ना, तर मी तुमच्या सगळ्या साड्या फाडून टाकणार. मग बसा फाटलेल्या साडीचे पैसे भरत. एक काम करा, ती साडी ती रिटर्न करायची ना. दादा आता मी तुमच्या सगळ्या साड्या फाडतो. हो पळता कुठे नमस्कार, मी मंदार जितेंद्र मांडवकर आणि मी एक फेमस एंटरटेनर आहे. काय काय वा मंदार. अरे सुरुवातीलाच पंच वगैरे. काय यार प्राजक्ता, अरे यार कसली सुंदर दिसत तुला माहिती आहे तू. काय 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 स्पेशल काय आज आहे ना. काय एलिमिनेशन. इथे आहे ना, इथे कुणाचं कौतुक केलं तरी अंगाशी येतं. प्रसाद दादा तुला माहिती आहे काल काय झालं. काल आपल्याला दुबईवरनं फोन आला. बर. तो म्हणाला आपल्या मुलीचा बर्थडे आहे, ती मुंबईत येत असते, त्याला एक एंटरटेन करायला असा पार्टीवाला कोणतरी पाहिजे. मी म्हटलं ठीक आहे. त्याने विचारलं तुझं बजेट काय. मी म्हटलं कमीत कमी 2. तो म्हणाला 5 लाख देतो, पण पोरगी हसली पाहिजे. ऍक्च्युली काय दादा, मला म्हणायचं होतं कमीत कमीत 2 वेळेचं जेवण खावण झालं तरी चालेल. आईशपथ फोटो नाही. पण जाऊ दे ना, ठीक आहे ना, ठीक आहे. पण दादा यार त्याची ना एक अट आहे यार. ती मुलगी आहे ना हसली पाहिजे. ती हसली ना ते सगळं रेकॉर्ड करायचं आणि त्याला पाठवायचं. मग तो 5 लाख देणार. पण ठीक आहे ना भाई, आपण पण लालबागचा आहे. आपण की बोली बंदूक की गोली. तेवढ्यात त्याचा फोन आला. हॅलो, जर माझी मुलगी हसली नाही तर तीच गोळी तुझ्या. नंतर कळलं तो दुबईच्या डॉनचा फोन होता. खोडी माझी काढाल तर अशी मारीन फाई. खोडी माझी काढाल तर अशी मारीन फाई. झटक्यामध्ये विरून जाईल सारी तुमची आईट, सारी तुमची आईट. हे खोडी माझी काढाल तर. बेबी कुठे गेले होते तू. हा थोडलं तुला थोतो ते माहिती तुला. अरे यार गौरव दादा, तू सगळ्यांच्या स्किट मध्ये कशाला घुसतो. आमचं स्किट आहे ना, मंदारला पाठव. हा ए अगं मंदारच आहे मी. काय पण गौरव दादा किती पंच मारतो. एक मारून दाखव. पंच हुकला म्हणजे मंदारच आहे. बेबी तुझा बर्थडे आहे ना, तुझे फ्रेंड्स कुठे. एकटी कशी तू. माझ्या बर्थडेला कोणी येत नाही कारण सगळे मला घाबरतात. का 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 बेबी का घाबरतात. त्याचं काय झालं, मला गिफ्ट खूपच आवडतात ना. पण लास्ट 2 बर्थडेला माझ्या काही फ्रेंड्सनी गिफ्टच नाही आणलं. मग मी त्यांना गोळी घातली. अरे माझं गोड ग पिल्लूचे. हे काय बेबी हे कोणी दिलं तुला. बाबा दी. माझं बर्थडे गिफ्ट आहे ना. बाबा म्हणाले जर तुला कोणी बर्थडेला गिफ्ट नाही ना दिलं तर त्याला रिटर्न गिफ्ट देऊन टाकायचं. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. ए वाव, किती क्यूट ठेवली आहे. आता इट्स टाइम फॉर द मॅजिक शो. वाव, तुम्ही जादू करता. मग 2 स्किट काहीच का नाही केलं.
बरोबर माती खाल्ली तरी मलाच विचारते. अगं लालबागचा होडीने म्हणतात मला. कोण तो? होडीने एक मोठा जादूगार होता. त्याचे स्किट वाजायचे. अगं तू माणसं अशी गायब करायचा. म्हणजे तो प्रसाद वाघ होता. का का ते पण इथं माणसं गायब करतात ना. नाही 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 ग नाही 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 तसं नाही. अगं त्याला एलिमिनेशन म्हणतात. एलिमिनेशन म्हणजे काय असतं? 15-20 मिनिटं थांब कळेल मग. नाही आहे तुझी ना क्षमता आहे तेवढी. मी जरा प्रयत्न करू खेचण्याचा आपल्याकडे करू. हा जरा थांब. हा बेबी आता आपण जादू करायची. नाही 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 मला आधी सांगा तुम्ही काय करणार आहात. अगं जादू करणार आहे. तसं नाही आवडत. आधी सांगा कशी करणार आहात आणि मग करून दाखवा. असं कोण करतं जादू? तुझ्या बाबाचं राज्य आहे काय? आपल्या बाबाला बघ काय म्हणाला. तुझ्या बाबाचंच राज्य आहे बेबी. हे काम कर अशी शांत उभं राहा. ते खाली कर. आता बघा माझ्याकडे नीट लक्ष ठेव. हा ही बाटली आहे. हा मोबाईल आहे. मला सांग या बाटलीत हा मोबाईल जाऊ शकतो? नाही. आता जादू बघ. मजा बघ. 1 2 3 ओपन युअर आईज. मला फसवलं. मला नाही सांगितलं अशी जादू होणार आहे. मला फसवलं. अगं काय नसते बा असं फाडलेलं असतं ते मागे फक्त मोबाईल टाकायचा. तू पण असतोय जादू काय नसते. हे बघ टाक काय नसतं. एकदम जादू होती. ही बंदूक का घेऊन फिरतेस तू अशी? बाबांनी माझी AK-47 काढून घेतलीये. काय काढून घेतली? AK-47. अरे तुला माहितीये त्याने आंबे पाडायला कसली मजा येते. असं बागेत जायचं आणि असे आंबे खाली येतात. मग ते काका ओरडायला आले ना की त्यांना आंबे खाली काकावर. मज्जा खूप मज्जा. बाळा साधारण काय व्याख्या काय तुझी मज्जाची? हा तुला मजेची व्याख्या सांगू? त्यापेक्षा मी तुला एक जोक सांगू. तुला जमेल? मी तुला माहीम करून दाखवू. ओके. हा नीट बघ. बघते. काका बोलून माहीम कर ना. आपण दुसरं काहीतरी करूया. हे बघ मी आवाज काढतो. बरं. आई शपथ. कुठे? तेव्हा कोण आलंय बघ. कोण आलंय बघ तुला बर्थडे विश करायला. अजून कोण आलंय? गुलाबी हत्ती मोगेम्बो खुश हुआ. ओए मॅनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. ओळख कोण आहे ते? सुनील शेट्टी. ओए आणि याच्यामध्ये फरक आहे. बेटा मैं तुम्हें भूल जाऊं ऐसा हो नहीं सकता. मैं तुम्हारा बर्थडे भूल जाऊं ऐसा होने नहीं दूंगा. मैंने आपको रिटर्न्स ऑफ द डे बाबू भैया. काका सैफ अली खान ना. करेक्ट ट्रॅकवर आहे ती. करेक्ट ट्रॅकवर आहे. जरासा फरक आहे त्यांच्यामध्ये. वाव यार वाव. हाय हा यार वाव करीना सॉरी अन्विता यार वाव मॅनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे यार. आपले लागले यार काटेकर. मला माहितीये हा इरफान आहे. यस. हा इरफान आहे. यस. मग हा कोण आहे? कोण? कविया बड्डे. बड्डे ना भैया. कविया मैंने हॅपी रिटर्न्स ऑफ द डे भैया.
समीर भैया, विशाखा भैया, विशाखा ताई भैया, मला बोलवताय, मला बोलवताय. शांत बाट. हा कानास काय तोंड आहे? मैं सर्वशक्तिशाली है, सर्वशक्तिमान भगवान है मैं. आपका, दादा का, भाई का, सबका तरफ से तेरे को बर्थडे विश करना है मैं. वाह 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 वाह. माने हॅपी रिटर्न्स ऑफ द डे अन्विता. आता हस ना, हस प्लीज हस ना. कसा वाटला आवाज? थर्ड क्लास फालतू. प्रसादोकचा आवाज काढते. अगं मी एवढे आवाज काढून ते फेटे मिळवण्याचा बघतोय, तू एका आवाजात नारळ घेऊन जाते. नाही असं नसतं का बाळा, असं नसतं. मला बोर होतंय, खूप बोर होतंय. तू सांग कुणाची मिमिक्री करू? त्याची करतो. तुझा फेवरेट ऍक्टर कोण आहे सांग? गौरव मोरे. गौरव मोरे. काय? अरे गौरव मोरेचं नाव घेतलं आणि विनोद मेला. बाळा सी, पहिला सा आणि शेवटचा सा याच्यामध्ये 6 येतात. त्यांच्यावर लक्ष ठेवा. केस सोड, त्या केस सोड. बाबा समजाव ना यार, कमॉन. हे बघ, काळी पाहुणे ती ना, काळी पाहुणे ती. तर माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी मन्नू बालिक तुझ्या गळ्या, माझ्या गळ्या, या महाराष्ट्रातल्या 8 गळ्या वेगगळ्या कार्यक्रमात गळ्यापासून स्वागत करतो. सो लेट्स स्टार्ट द कॉम्पिटिशन. पुढच्या कंटेस्टंटला पाठवा प्लीज. आमिर, आज काहीच काम नाही तुला, एवढी शांत आली बघ. हॅलो बेटा. हेलो. ओके ओके, कूल डाउन. कूल डाउन. लिसन बेटा, बेटा होता है ऐसे, होता है. इट्स ओके, होता है बेटा. माझ्या बाबांचा चष्मा. ना ना माझा आहे. ओ ओ ओ, इट्स ओके, इट्स ओके. सो टेल मी, कुठून आलीस? दारातून आले. कुठून आलीस म्हणजे गाव काय, नाव काय, असं विचारते मला. सांगते. या. नमस्कार, माझं नाव कमला. ओके. आणि हो मला लता दीदी पुरस्कार मिळालाय. वाव 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 वाव, ग्रेट. म्हणजे गायनासाठी तुला लता दीदी पुरस्कार मिळाला. लता दीदीने मला त्यांनी सन्मानित केलंय. लता दीदी. ग्रेट 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 बाळा. पण हो पुरस्कार मिळाला, माझे बाबा मला सोडून गेले. आय एम सो सॉरी. ओके फाईन. सो बेटा लेट्स स्टार्ट. काय गाणार आहेस आज? सर आज मी बंदिश गाणार आहे. बंदिश? ओ माय गॉड, वाव, ग्रेट ग्रेट. सी सी क्या होता है बेटा, गायकी जो है ना, गायकी दिल से आती है. मतलब तेरे दिल की धड़कन मेरे दिल के धड़कन से मैच होने के बाद वो ऐसी बाहर आ जाती है. फाइन, इट्स अ गॉड गिफ्ट. या, ऑल द बेस्ट बेटा. डोंट फेयर, ऑल द बेस्ट. सर आज मी बंदिश गाणार आहे. Yes, yes. मी चालू करू सर? येस येस, प्लीज प्लीज. पाया पडते सर. अरे अरे, इट्स ओके इट्स ओके इट्स ओके इट्स ओके इट्स ओके. पहिल्यांदाच Yes, एवढं yes, मोठ्या yes. मंचावर गायला. नो इश्यू, नो इश्यू. मी पाणी घेऊ का सर? हाँ हाँ हाँ. ये ते नको, ते रेडी मिक्स आहे. ग्लुकोज मिक्स केले. तोंड लावू का सर? हाँ हाँ लाव. ये ते इथे नको. तेच हाँ
साफ होऊन जातो. इट्स ओके इट्स ओके. आता निघा ना. तसं आहे, मी तयारी करून आले. येस येस. सर आज मी बंदिश गाणार आहे. चालू. वा वा क्या बात है. प्लीज प्लीज चालू करा. येस. बंदिश. एक मिनिट. सगळ्या कंटेस्टंटना मला एक सांगणं आहे. हे ठेवतील नाही ठेवतील मला माहित नाही, पण एखादा कंटेस्टंट इथे चुकला, प्लीज हसू नका. प्लीज. तुमच्या सगळ्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे की सादर करणारे जर दोघं जण कुठेही चुकले, फंबल झाले, काय झाले ते तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहीत नाही. त्यांच्या फंबलवर जेव्हा तुम्ही हसता तेव्हा ते चुकले हे आम्हाला कळतं. तर त्यांची चूक तुम्ही आमच्या लक्षात आणून देऊ नका. दॅट इज रॉंग. दिस इज नॉट अ हेल्दी कॉम्पिटिशन. प्लीज हसू नका. प्रसाद, नो, नॉट अलाउड. आणि तुझेच आहेत ते. नो, कारण त्याच्यामुळे ती चुकली हे आम्हाला कळतं. त्यांच्या चुका सावरून घेण्याचं काम तुमचं आहे, दाखवण्याचं नाही. प्लीज माइंड इट. थँक्यू. सी प्रॉब्लेम काय होतोय मी सांगतोय तुम्हाला. हसता तुम्ही सगळे, त्यांना फक्त मीच दिसतो. प्लीज. हाँ बेटा, ए बेटा, क्या काय काय झालं, क्या हुआ, काय काय घाबरलीस का, काय चुकलीस का तू. काकांची आठवण आली मला. ओ ओ म्हणजे काका पण बंदिश गायचे. त्यांनी तर गाण्यापासून रोखलं मला. व्हॉट. लय लांब ठेवलं मला गाण्यापासून, वंचित केलं. माझे जसे बाबा गेले ना तेव्हापासून काकांनी मला त्यांच्या जवळच ठेवून घेतलं. म्हणजे काकांनी तुझ्यासारख्या पुरस्कार विजेत्या गायिकेला गाण्यापासून लांब ठेवलं. लय क्रूर वागलेत ते माझ्या संग. म्हणजे मी तुम्हाला सांगते, माझ्या सीडी प्लेअर, रेडिओ बिडिओ पर सगळं फोडून टाकले त्यांनी. व्हॉट द फोडलं सगळं. सगळं फोडून टाकलं. फोडून टाकले. कॅमेरा कॅमेरा इधर लाव. कॅमेरा मेरे पास लाव. ए काका, काका, हिचा कमलाचा काका, आज मी मुन्नू मलिक नॅशनल टेलिव्हिजनवर तुझा धिक्कार करतो. या नातेवाईकांची अशी गरजच नाहीये जे एका गायिकेला दाबून ठेवतायत, तिच्यातली कला दाबून. बेटा, आज से तू मेरी बेटी, आज से तू मेरी बेटी, मेरे अगले फिल्म में तू गाना गाएगी. दैट्स इट. मेरे अगले फिल्म में तू गाना गाएगी. पूरी दुनिया को दिखा देंगे जलवा. हाँ. ए काका, ए इकडे बघ, इकडे बघ, माझ्याकडे बघ काका, माझ्याकडे बघ, समोर ये. कळलं, नागडा करून मारे ना. एका गायिकेला तुम्ही असं दाबून ठेवता, लाज वाटते का रे काका. अरे काका, गंदा है तू काका, दिया इसके गायकी को धोखा. मुन्नू मलिक नाम नहीं लगाऊंगा अगर तू इसके सामने नहीं वाका. ना बेटा, तू गा, मैं हूं ना, गा. गायकी नहीं रोकनी. ए माझ्या समोर आणलं तुझ्या काकाला, असा उभं चापकाने फोडून काढेन. नाही, माझ्या समोर आण त्याला. आले ते गेटवर उभे, अडवलंय त्यांना. का अडवलं. ए सोडा त्यांना, काका नाच सोडा. हा सोडा, मी बघतो. काका नाच सोडा. का अडवलंय. ते चेकिंग मध्ये त्यांच्याकडे बंदूक सापडली. अरे बंदूक बंदूक सापडली म्हणजे. काका ते घोडा घेऊन फिरतात. रायडोंगरीचे कुख्यात गुंड आहेत ना माझे काका. इथं कमरेलाच असतोय त्यांचा घोडा. खरी खरी बंदूक. समजा ना तुम्ही, मला खरंच गाण्यापासून लांब ठेवलंय. गोळ्या मारतात ते. मारतात ते. कुठे होते इथे काय कळलं नाही. तुम्ही समजा ना त्यांना. कशाला काय. उगा बघ, माझा आवाज वाढेल, माझा हात उगारेल, नंतर मलाच भारी पडेल. कशाला आहे ना. तू गा बेटा. मी बंदुके गाणार आहे. बंदिशे गाणार आहे. प्लीज. मी बंदिशे गाणार आहे. मी चालू करू सर. यस. स्वराताई पिंपळगावकर यांना वंदन करून आता मी माझं गाणं सुरू करते. हा हा. ए ए ए ए
क्या हो रहा है, क्या हो रहा है, क्या हुआ, काय आलं, रडतेस का तू, काय आलं बेटा? नवऱ्याची आठवण आली मला. त्याने पण तुला गायनापासून रोखलं नाही, चोपलं. लय चोपतो तो, माझं गाणं ऐकलं की लय चोपतो मला. तुझा नवरा मला चोपतोय, लय मारतोय मला. मी नुसते असे गुणगुणले तरी मला मारतोय होतो. फक्त गुणगुणल्यावर म्हणजे असं गुणगुणल्यावर पण मारतो? मी अशी नाही, ते ना घे, म्हणजे नुसती गुणगुणल्यावर पण मारतो तो? मारतोय मला तो, लय मारतोय. फटके देतो पट्ट्याने मारतोय मला तो. व्हॉट द फटके देतो तो? कॅमेरा इधर लाव, कॅमेरा इधर लाव. हे बघ, कमल्याच्या नवऱ्या, तो गुंडबिंड नाही ना तो? गुंडगिरी 1 किलोमीटर पर्यंत, लांब दूर पर्यंत संबंध नाही परदांचा. लय कष्टाळू माणूस आहे, अंगावरचे काम करतो. म्हणजे नुसतं कोणी बोलवलं नाही एका हाकेत असं समाजाची सेवा करायला साधा आहे, पण चोपतोय मला लय. साधा ते कॅमेरा इधर लाव. कमल्याच्या नवऱ्या, नालायक बेशरम माणसा, बाईवर हात उगारतोस. या नॅशनल टेलिव्हिजनवर मी तुझा धिक्कार करतो. आय ब्लेम यू. तू माझ्या समोर आलास ना, नागडा करून मारेन ना तुला, नागडा करून मारेन तुला, नागडा करून मारेन तुला. अरे काय समझता काय? बेटा, मैं तुझे मेरे अगले हर फिल्म में तू गाना गाएगी. मैं तेरी लाइफ बनाऊंगा, पूरा दुनिया को दिखा देना. मोकळं वाटतं आता मला. हाँ प्लीज प्लीज. आज मी बंदिश गाणार आहे. गा, कली बंदिश गाणार, गा. स्वराताई पिंपळगावकर आल्या तर खाली आल्या, गा आता, गा. ये गाना बेटा, ये क्या हो रहा है, गाना यार, क्या हो रहा है? ते ऑकवर्ड होते थोडस माझ्यामुळे. हाँ, थोडं तुम्ही एवढे मोठे गायक तुमच्या समोर गायचं. नो इश्यू, मैं इंडिया के टैलेंट के लिए कुछ भी कर सकता है ये मन्नू बाल. ओके, मेरे सामने ऑकवर्ड, बाहेर जाऊन बाहेर. मग माझं गायकीला कोण बघणार? नो इश्यू. हे बघ, मी उलटा बसतो, तू गा. उलटे बस. यस, गा तू. मी गाते सर. गा. स्वराताईंना वंदन करू. हा मेल्या, स्वर्गात पण मेल्या स्वराताई, गा आता. बळा गाणं काय होतंय? थरकाप होतोय जरा, थरकाप होतोय का? मी तुमच्या समोर गायचं म्हणजे मी लपलो. गा तू आता, लपलो मी. हा, गा. गा लवकर, गा आणि जा. हा, आज सर मी बंदिश गा, बंदिश गा. चालू करू सर? हा, लगेच चालू कर. स्वराताईंना वंदन करून हा पुढचं गाणं बंदिश गाते. बंदिश सही दिल लगाने के लिए. बाळा ऐक ना, आज छोड़ जाने की. मुळात तुझी धून गातेस ना, जी गातच नाहीयेस ऍक्च्युली, तुझी धून आहे ना ती बंदिश नाहीये, ते रंजिश आहे. ते मला थोडा षडज नाहीये इथे. षडज गेला, षडज सोड, षडज. माझं डोकं जडज झालं आता. गा प्लीज, गा. गाते गाते. बंदिश सही दिल लगाने के लिए, आज फिर छोड़ के आ जाओ. बाळा गा. गारियो गा, गारियो. बंदिश सही दिल लगाने के, नहीं दुखाने के, दिल दुखाने के लिए. गा गा. असंच गाते मी. हेच गाणे, हे असंच गा. म्हणजे हे
असंच गातेस तू? असंच रियाज करते रोज. हेच तुझं गाणं आहे? नाही गाऊन नको दाखवूस, म्हणजे हेच गाणं आहे तुझं? हेच आहे बंदिश आहे. म्हणून तुझा नवरा आणि काका तुला मारायचंय? चौकून गाणं जेवलंय. अगं मारून का नाही टाकत तुला? तू विचार हसू नका, अंडी फेकून मारा. नाही. कोणी दिला तुझ्या गायकीला पुरस्कार, लता दीदी पुरस्कार? मला मिळालाय, मावशीने दिलाय. मावशीने? म्हणजे मावशीने दिलाय लता दीदी वाळूंज पुरस्कार. लता दीदी वाळूंज पुरस्कार. माझी बंदिश आहे का ना? बंदिश गाणं बंदिश करतो. निकाल इसको बाहर. अरे पण ऐका ना मग. इसको तोडवो. मी नाही रियाज केलाय. तुम्ही पण नाही टाकलंय. सगळे ते जेवायचं टेबल ना, पाय खाली घे ना. बरं किती ताटं झाली? 500 झाली 500 ताटं. अरे बाप रे, आता कोणी येणार नाही ना जेवायला? कोण नाही येणार, सगळे गेले घरी. देवा पांडुरंगा, आता कोणाला जेवायला पाठवू नको रे बाबा. सई ताई, प्रसाद दादा, तुम्हाला वाटेल काही बाई आहे, हिच्या मुलीचं लग्न आहे आणि असं काय बोलतेय. आपण काय सांगू तुम्हाला, सगळं बजेट माझं कोलमडून गेलंय. अहो त्याचं काय झालं, मला असं वाटलं होतं की अंदाजे 100-150 लोक येतील लग्नाला. पण 500 लोक आली हो जेवायला. सगळी बोंब झाली माझी. म्हणजे ते केटरिंगवाल्यांनी मला ताटं दिली, अहो पण ते प्रत्येक ताटाचे एक्स्ट्रा पैसे घेतात माझ्याकडून. 50,000चं माझं बजेट होतं, 2-2.5 लाखापर्यंत गेले. आणि ना आता हे शेवटचं एक ताट राहिलंय. त्यांनी मला बजावून सांगितलंय, आता एक जरी माणूस तुमचा वाढला ना तर मी तुमच्याकडनं 1000 रुपये घेईन पर प्लेट. काय करायचं हो गरीब माणसं. देवा आता कोणाला पाठवू नको रे बाबा जेवायला. नमस्कार भक्ती रत्नकार. नमस्कार. आलात का तुम्ही? आलात का तुम्ही? आलो मी. केवढेच आहात तुम्ही? बालदुगिरी आले ना. मला असं विचारायचंय, केवढे कसे आहात तुम्ही? मी जाम टकाटक आहे, एकदम टकाटक आहे. लहानपणापासून मला सवयच टकाटक राहायचं. तुम्ही पण आज जाम टकाटक दिसता. असलं माझं लग्न झालं नसतं ना तर मी टकाटकच राहिलो असतो. बरं जेवण झालंच असेल ना तुमचं? नाही नाही, मला जेवण मला ताट दे, मला जेवायचं. भूक लागली. देते ताट देते मी तुम्हाला. नमस्कार नमस्कार भक्ती मॅडम, नमस्कार. हा पंगत चालू आहे ना का संपलं? तुम्ही पण आलात का? म्हणजे काय, अहो फुकट तिथे फॅमिली सकट. वाक्य आपले एक नंबरचा आहे ना. जेवण आहे ना, जेवण आहे ना. द्या द्या ताट द्या आम्हाला, जेवू द्या पहिला. पटकन आणा. चला जेवायला घ्या, जेवायला घ्या, जेवायला घ्या. चला चला. हे फालतूगिरी चालले. ताटच संपले असतील ना तर या फुकट्याला द्या, मी नंतर जेवतो. नाही नाही, अहो ताटच संपली नाहीये, हे एकच शेवटचं ताट आहे. याच्यामध्ये तुम्ही दोघांनी एकत्र जेवायचंय. आम्ही दोघांनी? हो. ज्याला फॅमिली शिफ्टिंग मधला हा कुठला रिलेटिव्ह आहे माझा? हा कुठला माझा नात्या गोत्यातला आहे? अहो तसं नाही, बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगते काय झालं. इकडे इकडे. काय? अहो 100-150 लोकांचा माझा अंदाज होता, पण 500 लोक जेवून गेले. तो 100ची डायरेक्ट 500 कशी काय झाली? हे जरा अंदाज चुकला हो माझा. जरा अंदाज चुकला? हा, अंदाज मेलाय तुमचा. अरे 100 म्हणजे 110 होतील, 115 होतील, 25 होतील, 500 मी म्हणते प्लीज थोडस ऍडजस्ट करा आणि जेवा ना एका ताटामध्ये. तुम्ही दोघं एका ताटात जेवलात ना तर माझे 500 रुपये वाचतील ना. वेगवेगळी ताटं घेतली तर तुमचे 500 वेगळे, तुमचे 500 वेगळे. ऍक्च्युअली मला काहीच फरक पडत नाही. म्हणजे कित्येक दिवस मी आणि माझी बायको एकत्र जेवलोच नाही. त्याच्याबरोबर जेवलं तर मला आनंद मिळेल. एक मिनिट, काय? तुला आनंद मिळेल पण मला मिळणार नाही. अरे या असल्या माणसाबरोबर मी कशाला जेवायचं?
काय बोलला असला ज्याला रेतीचा बिझनेस आहे माझा, तुझ्या डोक्यावर जेवढं केस नाही ना तेवढे रेतीचं ट्रक आहेत माझं. तेव्हा तू म्हणणार ट्रक, नाही तर अख्खा ट्रक फेकून मारल. अरुण दादा मी समजवते त्याला, मी समजवते. अहो तुम्हाला कळत कसं नाहीये, हा जो माणूस आहे ना तो आमच्या एरियातला नगरसेवक होणार आहे. कळलं का तुम्हाला? त्याला असं परत पाठवून चालणार आहे का मला? आणि त्याच्यामुळे मला या हॉलचं भाडं सुद्धा किती कमी पडले माहितीये का तुम्हाला? तुम्ही ऍडजस्ट करा ना, जेवा नाही का ताटामध्ये त्यांच्या बरोबर. काय ऍडजस्ट करायला लावलंय? मी काय रोज येतो का तुमच्याकडे जेवायला? फालतूगिरी मोठा सोपकिस्ट इजाला ती काय बोलते? एका ताटात दोघांनी जेवा, एकाच ब्रशने दोघांनी दात घासा असं नाही बोलले ती. मग काय एवढं कसं चिरत या टाकल्याबरोबर मला जेवायचं नाही. अरुण दादा हे बघा, तुम्ही तरी समजून घ्या ना. बघा तुम्ही असं चिडू नका. मी तुम्हाला आमच्या घरी स्पेशल जेवायला बोलवीन ना परत. आणि त्याचं काय माहितीये का, हा जो टकल्या माणूस आहे ना एक नंबरचा खवचटे हो. म्हणजे ऑफिस मध्ये काम करतो, कलिग आहे माझा. त्याला जर मी जेवायला दिलं नाही ना तर ऑफिस मध्ये बोंबा मारत सुटेल. रत्नपारखेंकडे जेवायला मिळालं नाही, रत्नपारखेंकडे जेवायला मिळालं नाही म्हणून म्हणते जेवा ना, त्याच्या बरोबर इज्जत घालवेल तो माझी. जेवा नाही करत, एका ताटात जेवा. चला चला एका ताटात मी जेवू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पण असे कसे जेवायचे? अरे म्हणजे जेवायचं पण तुला अजून माहिती नाही? हे बघ असं ताट घ्यायचं, बर त्याच्यात डाल भात घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये जो गुलाबजामचा पाक असतो ना तो हलवलं सगळीकडे असं पसरायला लागतो. ऐक नाही, बाजूला आपण कोशिंबिरी ठेवलेली असते का नाही, त्यांना डिस्टर्ब नको म्हणून गुलाबजामुन सगळे एकत्र मिक्स करायचं. मग दाल भातनी काय केलं त्यांना पण एकत्र मिक्स करायचं आणि असा पापड वरून असा टाकायचा. ज्याला कसली जाम भारी डिश होईल म्हणून, पण आता सगळं बाहेर पडल म्हणून असं भुर्रकन मारायचं, चाटून पुटून खायचं. चालेल चालेल चला काय चालेल? अरे किती भयंकर खातो हा माणूस. अरे नुसतं ऐकलं तरी अंगावर शिसारी येते बाबा. खाण्याची वाढून घेण्याची एक शास्त्रोक्त पद्धत असते. शास्त्रोक्त पद्धत अत्यंत शास्त्र कशी असते पद्धत? जेवणाआधी पंचांग धुवून घेतले पाहिजे. वसरा इथं एक अंग धुवायला आमच्याकडे टाइम नाही, पंचांग कुठून आणशील? पंचांग म्हणजे 2 पाय 2 हात आणि 1 चेहरा. मग उरलं कुठलं तुझं अंग? कुठलं उरलंय अंग वसाऱ्या? अरे लग्नाला आलायस का माहितीवरून आलायस? अंगोली करायला ताट धरा. नाही तुम्ही माझा हे बघ, जेवायला आवरी बोट लागतात. आवरी बोट तर तवरी धुवायची का असा जेवतोस तू? तुम्ही माझा ऐका, तुम्ही अंघोळी वेगवेगळ्या बादल्यांमध्ये करा, पण आजच्या दिवस एका ताटामध्ये जेवा ना. प्लीज जेवा एका ताटात. काहीही असले तरी हात पाय धुणे अत्यंत महत्वाचे असते. आई ग गरजेचे आहे. अहो त्याच्यामुळे होते काय, हात पाय स्वच्छ धुतले ना की शरीरातील तापमान नियंत्रित राहते. त्याच्यामुळे पाचक क्रियेमध्ये पचन होण्यासाठी शरीरातली ऊर्जा वापरली जाते. आणि त्याच्यामुळे होते काय माहितीये का, आपल्याला वाताचा त्रास होत नाही आणि आम्ल पित्त सुद्धा होत नाही. मी 2 पेग पित्त म्हणा नाही होत आम्ल पित्त. अरे पुत्त नव्हे रे, आम्ल पित्त. हे बघ, तू पित्त का नाही पित्त आम्ल नाही माहित. कळलं ना? वासऱ्या तुला जेवायचं नसेल तर तू आधी डॉक्टर का जा, त्याच्या आधी गोळ्या खाणे मग जेव. समजलं? फालतूगिरी करू नको. हे पहा, या अशा पद्धतीने जर का तुम्ही जेवलात ना तर तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येईल. अरे जेवणाची सुद्धा एक शास्त्रोक्त पद्धत असते. शास्त्रोक्त पद्धत कसे असते? ताट घ्यायचे, ताटामध्ये सर्वप्रथम भाताची एक अशी मूद घ्यायची. त्या मुदीला एक बोटाने असे हलकेसे आळे करायचे. आता हे कोण आले? हे आले नव्हे, आळे. आळे म्हणजे छिद्र, म्हणजे भोक. ते असभ्य भाषा. भोक नव्हे, छिद्र.
असे छिद्र पाडायचे, त्याच्या अवतीभोवती असे गोड असे वरण घालायचे. वरण वाढले की मध्यभागी अशी साजूक रवाळ तूप त्याची धार सोडायची. बरं. आणि मग असा मस्त पैकी तो असा एकरस करायचा, समरस करायचा. मग वसाऱ्या जेवायचं कधी? अरे तू ते आलं छिद्र भोग भाल करणार ते सांगितलं, जेवणार कधी? अरे जेवणाची ही एक पद्धत असते शास्त्रोक्त. काय? अरे लोणचे सुद्धा तर्जनीने खायचे. कान फार फोडून. माझं लोणचं जर का तर्जनीने खाल्लं ना तर कान फार भरून तिला बोलायचं तर्जनी तुझं तू लोणचं खा, मी माझं लोणचं खा. लोणच्यामध्ये पण नफरे. अरे तर्जनी हे एका स्त्रीचं नाव नाहीये. तर्जनी म्हणजे बोट. तर्जनी म्हणजे बोट? मग मी आवरी वर्ष तर्जनीने मासा पकडत होतो. आणि मग ते लोणचं जर का बोटीने घ्यायचं वाटेतलं तर कसं घ्यायचं न खायचं कसं? वाचाऱ्या त्या शिडाचा बांबू कुठेतरी घुसलणार. अरे बांबूच्या अरे अरे म्हणजे तर्जनी म्हणजे बोट म्हणजे ती वलवायची बोट नव्हे रे. बोट म्हणजे बोट, हाताची बोट. अंगठा. हे काय तर्जनी, ही मध्यमा, ही अनामिका आणि ही लघवी. रे शाळेमध्ये बाई नाही मिळत का? बाई लघवी लघवी लघवी. ती शाळेत झाली. ही करंगुली. अच्छा ती काय उंगली करत तू करा? मी अजिबात उंगली करणार आहे, फालतुगिरी करणार आहे. बसाऱ्या 3 पेग मारलं ना की कुठल्या बोटाने आपण काय खातो काहीच कळत नाही. आपलं किल्लर आहे. कसं आहे म्हणजे आपण एकदा 3 पेग मारले का या बोटाने सांगतो काय माहितीये का? काय तुमच्यात भेदभाव नाही. तुम्ही सगळे समानता लोकशाहीने जगा तुम्ही. मग असं हे ताट घ्यायचं असा पंजा 5 बोटांना असं धरायला सांगायचं ना, बोलायचं बोटांनो तुम्ही आता मोकले. मग ज्या बोटाला जर लागल ते घ्यायचं ते वाढायचं आहे. आवरा सोपं आहे. जाऊ दे ना, मी काय म्हणते, हे जे सगळं तुम्ही डिस्कस करता ना ते एकत्र जेवता जेवता डिस्कस करा ना. चला चला जेवून घ्या. चला चला. नाही नाही अहो एकत्र कसं जेवायचं? त्यापेक्षा मी एक कल्पना देऊ का? मी काय करतो, मी आधी शास्त्रोक्त पद्धतीने वाढून घेतो. माझे मी जेवतो, ताट स्वच्छ धुतो आणि मग त्याला देतो. मग त्यांनी काय चिखल खायचा तो खाऊ देतो. नाही नको, तसं नका करू. अहो त्या नळाच्या तिथे केटरिंगचा माणूस ऑलरेडी बसलाय. तसं ताट धुवून वापरली ना तर मोजतो ती ताट. नाही एक्स्ट्रा चार्जेस घेईल तो माझ्याकडे. नको हे असं नको. ही आयडिया नको. ते तर काय होईल, आयडिया केली आणि आली अंगाशी आली असं नको व्हायला ना. तेव्हा ते हे नको. एक मिनिट. मी ताट वाढून घेतो आणि मग त्याला माझ्या ताटात जेवू दे. मी त्याच्या ताटात जेवणार नाही. चालेल? चालेल चालेल. चला चला घ्या सोडा ना ताट. अरुण दादा तुम्ही काळजी करू नका. हे बघा उद्या तुम्ही माझ्या घरी जेवायला या. मी तुमच्यासाठी स्पेशल जेवण तयार करीन. चला बसा तुम्ही तिकडे. बसा बसा. पाणी वगैरे हवंय का? घ्या पाणी प्या. मी माझ्या पुरतच घेणार आहे, सांगून ठेवतोय. हो आणा. हो काय आणायचं ते लवकर या. आता त्याला घ्यायचं असेल तर त्याच्या हाताने घ्यायचो. आलो. वाढणं ही शास्त्रोक्त एक पद्धत असते, ती व्यवस्थित वाढली पाहिजे. शास्त्रीय पद्धत आणि पटकन भूक लागली. झालं का? लवकर झाले. मी माझ्या पुरते आणलेले आहे. याला एक 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 हात लावून याला म्हणतात शास्त्रोक्त पद्धतीने वाढून घेणे. आता आधी वंदन करायचे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण हे जाणी. अरे यांनी पुन्हा लगदा केला अन्नाचा. अरे कसं खायचं ते?